यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर घालते ते कार्यकर्ते. माझं म्हणणं आहे, कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण, मला असं वाटतं की अजितदादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. मला असंही वाटतं सुनेत्रतांना एक ना एक दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अनेक जण, मायावती झाल्या, सुचिता कृपलानी झाल्या, जयललिता झाल्या, ममता दिदी झाल्या, महाराष्ट्रातून येथे राजस्थानमध्ये झाल्या, महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे. पण तुम्ही ज्या पद्धतीने बॅनर पोस्टर लावता त्यामुळे त्यांचं नुकसान होणार आहे हे लक्षात ठेवा. कारण मग असंच होतं की मग अरे बीजेपीचे लोक म्हणजे तुम्ही आमचं पद घ्यायला आलात का इकडं, तर उगीच काय आज काही वेळ आहे का, पद काही खाली आहे का. त्याच्यामुळे आपण जे जास्त काय म्हणतात निष्ठावंत आहोत ते दाखवण्याचा काय प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांना शुभेच्छा आपण देऊया की त्यांच्या हातून चांगलं काम होईल आणि राज्याचं नाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंत पुढे जाईल. पण हे असं म्हटल्यामुळे जे आहे अनेक पक्षांना उगीच आपण दुखावतो आणि त्याचं नुकसान होतं, हे आमच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. साहेब, 40 वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रिंट करण्यात आलं होतं. आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकांना शिवीगाळ केली, त्यावर आता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची समज देऊन कान ठोकले. सोचायलाच पाहिजे होते ना. ज्या पद्धतीनं ते शिवीगाळ करतात, दमबाजी करतात, त्यामुळे सीएम साहेब सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांना त्याच्या विरुद्ध नाराजी प्रकट केली. एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा त्यांना दम मारला. आणि पुस्तक वाचा, तो एक इतिहास आहे. त्यांना जो वाटतो की खरा इतिहास हा आहे तो मांडण्याचा प्रयत्न जे आहे त्या पुस्तकात केलेला आहे. आणि त्या पुस्तक छापून किती वर्ष झाले आणि त्याच्या हजारने लाखो प्रती गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज ते कोण कोण सरदार होते, कुठल्या कुठल्या समाजाचे होते, ते का लढत होते, कोणाविरुद्ध लढत होते, इकडे हिंदू होते तर इकडे मुसलमान लढत होते, शिवाजी महाराजांना सपोर्ट करत होते, कदाचित तिकडे हिंदू सपोर्ट करत होते मुघलांना. म्हणजे ही लढाई, त्यांचं म्हणणं होतं ही लढाई दोन धर्माची नव्हती, ही लढाई अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी महाराजांनी शस्त्र हातात धरलेलं होतं. तर महाराजांच्या स्वतःच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान, त्यांची बॉडीगार्ड 3 नेहमी मुसलमान असायचे. त्यावेळेला रायगड बांधला आणि मंदिर बांधलं तर जिजामाताने सांगितलं आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मशीद ठीक आहे, ती मशीद समोरच बांधली महाराजांनी. तर याच्या अशा ज्या अनेक गोष्टीवरून त्यांचं म्हणणं आहे की नक्की महाराजांचा हेतू काय होता. आता असं आहे ना, हा अभ्यास करून इतिहासातून त्याचा निषेध करून मांडण्याचा मुद्दा आहे. त्याच्यावर बाकीच्याने असं बोलावं आणि दमबाजी करावी, वरवर आपलं काहीतरी वाचतं, हे काही बरोबर नाही. आणि त्याचा बरोबर जे आहे एकनाथराव शिंदे यांनी जे आहे सीएम साहेबांनी कान टोचले ते बरोबर आहे. ट्विट, प्रबुद्ध भारत ही एक मीडिया संस्था आहे, उद्धव ठाकरेंनी भेट घेतली असं ट्विट त्या प्रबुद्ध भारत मीडिया संस्थेने केलं. त्याच्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. आता यावर मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलंय की अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सवर आम्ही कारवाई करू. नाही, लपून छपून भेटायचं कारण का, मुख्यमंत्र्याला कुणीही विरोधी पक्ष नेता असेल, पवार साहेब पण भेटायचे. तर पब्लिक अनेक वेळेला लोकांचं काम असतं आणि हे जे आहे सार्वजनिक क्षेत्रातले नेते आहेत, पक्षाचे नेते आहेत, काही पॉलिसी असेल, काही काम असेल, काही अडचण असेल, मुख्यमंत्र्यांनाच भेटणार ना, आणखी कोणाला भेटणार. त्याच्यामध्ये लपून छपून भेटायचं काय कारण आहे, ओपनली भेटतील. पण ते अशा रीतीने त्या बातम्यात पसरवण्याचं काही कारण नाही. तर मुंबईमध्ये त्याची कोठडी संपते 6व्या गुन्ह्याची 3 दिवसांची आज पुन्हा कोर्टात हजर केले जाते. आता त्याची प्रकरणच एक एवढी निघत आहेत आणि प्रत्येक प्रकरणाला मग कोर्टामध्ये जाऊन पोलीस कस्टडी मिळते. त्याची प्रत्येक प्रकरणाची चौकशी म्हटल्यानंतर पोलीस कस्टडी मिळणार. पूर्वी त्याच्या ऑफिस बॉयनं त्याचा भांडाफोड केला होता, यावेळेस टूकनं काही आणखी व्हिडिओ समोर आणले, त्यामध्ये बरेच आपत्तीजनक व्हिडिओ आहे. आता हे खरं आहे, पोलिसांना पोलिसांचं काम करू द्या
आणि पोलिसांनी नेटानं काम केलं पाहिजे आणि जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्या सगळ्यांना जे आहे कडक शिक्षा झाली पाहिजे. कारण खरं म्हणजे जे आहे ना, काही धार्मिक बाबा असतील ते चांगलेही काम करत असतील, पण या एका अशा काही गोष्टींमुळे जे आहे ना संपूर्ण ते सगळेच बदनाम होतात, सगळेच बदनाम होतात. आणि त्यामुळे अशा ज्या प्रवृत्तीचे लोक असतील तर त्यांच्या बद्दल जे आहे पूर्ण चौकशी झाली पाहिजे. आणि चौकशी नंतर कायद्यानं जे काही त्यांना सजा झालेली आहे ते सगळं दिली पाहिजे. रिक्षा चालकांना सक्ती करण्यात आलेली आहे, परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना आम्ही शिकवू, परंतु आता यावर वाद घालू नये. बरोबर आहे ना. आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही, ते टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणचे, आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर काही मराठी शिकले, काही शिकले, काही नाही शिकले. तर त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय काहीतरी एक योजना असतीलच ते. बरं, म्हणजे माझं तर म्हणणं हे सगळे जे गाड्या, ट्रक ड्रायव्हर, अमुक PWD मिनिस्टर तेव्हा पण सांगतात की यांचे पण एक दोन दिवसाचे हे घेतले, कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं, मधून कोणी चालायचं, डिवायडरच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि हे काय की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेले तर तमिळ बोलतात. तसे इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सेम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काय मुद्दा का मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा एखाद तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण करता येईल आपल्याला, तर करूया ना. साहेब